मित्रांनो, वहिनींचा सुसाट सल्ला. लेखिका शोभा बोंद्रे. स्वमत अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला त्याची प्रस्तावना लिहायची आहे, त्या प्रस्तावनेमध्ये त्या धड्याचं नाव म्हणजे त्या धड्यातला उतारा कोणता आहे, त्या धड्याचं नाव माहिती पाहिजे आणि लेखिका पाहिजे माहिती. मग धड्याची ओळख काय आहे, त्या धड्यामध्ये त्या लेखिकेने काय सांगितलेलं आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायचंय. मग धड्यामधली ओळख. वहिनींचा सुसाट सल्ला हा हलका फुलका विनोदी उपरोधक ललित लेख आहे. विनोदाच्या माध्यमातून एक घरगुती कौटुंबिक कसा प्रसंग आहे, पण तो विनोदाच्या माध्यमातून हलके फुलके विनोद यामध्ये लेखिकेने कसे दाखवले ते आपण याच्यात बघणार आहोत. या धड्यामध्ये लेखिकेने एका अशा वहिनीची व्यक्तिरेखा उभारलेली आहे की ज्या प्रत्येक गोष्टी न विचारता सल्ला देतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या काय करत असतात, सल्ला देण्याचं काम करतात. त्याच्यामुळे त्या स्वभावातील अति उत्साह, आत्मविश्वास आणि माझाच अनुभव श्रेष्ठ या भावना या विनोदातून येतात. कधी कधी सल्ला सुद्धा खूप मोलाचा असतो. सल्ला मोलाचा असल्याने स्वतःचा उत्साह वाढतो, स्वभावामध्ये असलेले आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. तेच काम लेखिकेने याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून मध्यवर्ती धड्याचा आशय काय सांगता येईल, यामध्ये या धड्यातून अति सल्ला देण्याची प्रवृत्ती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गमती जमती दाखवलेल्या आहे. छोटा आहे विनोद, हलका फुलका आहे, मजेशीर आहे, पण त्याच्यातून सल्ला दिल्याने त्याच्यामध्ये मात्र निर्माण होणारी गंमत जमती आहे त्या यामध्ये लेखिकेने मांडलेले आहे. लेखिका सांगते की काही लोक प्रत्येक विषयात तज्ञ असल्यासारखे वागतात आणि इतरांना सतत मार्गदर्शन करतात, पण ते नेहमीच योग्य असेल असं नाही. काही काही व्यक्तींचं असं असतं, फक्त माझंच ऐका, तसं सांगायचं नाही. तज्ञ व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती, मानव हा बुद्धिमान प्राणी आहे असं लेखिकेला सांगायचं आहे. म्हणून लेखिका म्हणते की तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये तज्ञ असल्यासारखं वाटतं, तज्ञ व्यक्तीसारखं असल्यासारखं वाटतं. योग्य सल्ला योग्य वेळी घेतलाच पाहिजे, हे घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला आत्मविश्वास आणि अतिउत्साह हा वाढणं गरजेचं आहे. पण ते नेहमीच योग्य असतं असं नाही, असं लेखिकेने एक संदेश दिलेला आहे. विश्वास ठेवा, पण त्या विश्वास कसा आहे, कोणत्या प्रकारचा आहे, या विश्वासाने तुम्ही या धड्याकडे बघा, लेखिकेच्या सल्ल्याकडे बघा. जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ मित्रांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.